गुड आफ्टरनून स्टुडंट. आज आपण अकाउंटिंग फॉर कॅपिटल रिकन्स्ट्रक्शन दॅट इज इंटरनल रिकन्स्ट्रक्शन TY/BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 5 ऍडव्हान्स अकाउंटिंग या सब्जेक्ट मधील हा जो टॉपिक आहे त्याचा 8वा प्रॉब्लेम आज आपण पाहतोय कॉमेट लिमिटेडचा. फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या आणि या प्रॉब्लेम मध्ये इतर प्रॉब्लेम पेक्षा काही वेगळ्या ऍडजस्टमेंट्स आलेल्या आहेत. तर त्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या यापूर्वी तुम्ही तो शब्द ऐकलेला आहे परंतु ऍडजस्टमेंट कधी केलेल्या नाहीयेत. त्या ऍडजस्टमेंट आज यामध्ये नवीन आलेल्या आहेत. प्रॉब्लेम बघा. बॅलन्स शीट ऑफ कॉमिक लिमिटेड चेन्नई ॲज ऑन 31 मार्च 2018 ॲज फॉलोज. बॅलन्स शीट दिलेला आहे. नेहमीप्रमाणे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल आणि त्यामध्ये 10,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच फुल्ली पेड अप आहेत. असं 10 लाख रुपये कॅपिटल दिलेलं आहे. त्यानंतर 2010% डिबेंचर्स आहेत. 100 रुपये लेख याप्रमाणे डिबेंचरची व्हॅल्यू आहे 2 लाख आणि त्यामध्ये आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे म्हणजे इंटरेस्ट द्यायचं राहिलेले तर असं आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे 20,000. असे दोन्ही मिळून डिबेंचर्स आहेत 2,20,000. सन्ड्री क्रेडिटर्स 72,000 आणि प्रोव्हिजन आहेत इन्कम टॅक्स साठी 28,000. ऍसेट साइडला प्लांट आणि कॉपीराइट आहेत 1 लाख रुपये. अदर फिक्स ऍसेट आहेत 8 लाख रुपये आणि प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स आहे 4,20,000. आता नेहमीप्रमाणे आपण ज्या काही इनटँजिबल ऍसेट्स असतील त्या काय करत असतो राईट ऑफ करत असतो. फर्स्ट ऍडजस्टमेंट बघा. each equity share to be subdivided into fully paid equity share of 10 each. बॅलन्स शीट बघूया आधी. बघा आता बॅलन्स शीटला तुमचा जो शेअर होता इक्विटी शेअर तो किती रुपयाचा होता 100चा होता 100चा होता. असे इक्विटी शेअर्स किती होते तर 10,000 इक्विटी शेअर होते 100 रुपयाला एक ह्याप्रमाणे. आता ऍडजस्टमेंट मध्ये असं सांगितलेलं आहे की प्रत्येक इक्विटी शेअर काय करायचंय सब डिव्हाइड करायचंय इनटू फुल्ली पेड इक्विटी शेअर ऑफ 10 इच. याचा अर्थ काय होतो तर जर एखाद्याकडे 100 रुपयाचं एक शेअर असेल तर कंपनी आता त्याला काय करणार आहे 10 रुपयांचे 10 शेअर्स देणार आहे. 10 रुपयांचे 10 शेअर्स. जर एखाद्या व्यक्तीकडे 100 रुपयाचा एक शेअर असेल तर त्याच्या बदल्यामध्ये त्याला किती मिळतील 10 शेअर मिळेल. कारण की त्याची जी 100 रुपये फेस व्हॅल्यू होती शेअरची ती आता कितीवर आणायची 10 रुपयावर. परंतु ती रिड्यूस वगैरे नाही करायची. ऍडजस्टमेंट मध्ये रिड्यूस शब्द आलेला नाहीये की इक्विटी शेअर रिड्यूस झाला वगैरे असं नाही आलं. काय सांगितलेलं आहे की सब डिव्हाइड करायचंय. सब डिव्हाइड करायचंय म्हणजे त्याची विभागणी करायची. 100चा एक शेअर आहे तर 100च्या एक शेअरचे किती करायचे 10 शेअर्स करायचे कारण आपल्याला 10 रुपयाचे एक शेअर करायचंय. मग जर सब डिव्हिजन होत असेल तर त्याचा इफेक्ट कॅपिटल रिडक्शन अकाउंटवर होत नाही. तर त्याचा इफेक्ट जो आहे तो कुठे होतो तर फक्त आपण त्याची काय करणार आहोत जर्नल एंट्री पास करणार आहोत. म्हणजे कॅपिटलला डेबिट द्यायचं 100 रुपयाप्रमाणे आणि कॅपिटललाच क्रेडिट द्यायचं 10 रुपयाप्रमाणे. बाकी रिड्यूस वगैरे झालेला नाही म्हणजे कमी झालेला नाही. फेस व्हॅल्यू जी आहे ती काय झालेली आहे सब डिवाइड झालेली आहे. 100 रुपयाची फेस व्हॅल्यू सब डिवाइड झालेली आहे 10 रुपयाला एक ह्याप्रमाणे. त्यामुळे याचा इफेक्ट रिडक्शन अकाउंटवर होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट सांगितली आफ्टर सब डिव्हिजन म्हणजे सब डिव्हिजन झाल्याच्या नंतर इच शेअर होल्डर म्हणजे प्रत्येक शेअर होल्डरने काय केलेलं आहे तर सरेंडर केलेलं आहे. काय सरेंडर केलंय 50% ऑफ हिज होल्डिंग टू कंपनी. 50% शेअर्स जे आहेत ते काय केले कंपनीला सरेंडर केले. मराठीमध्ये तुम्ही 12वीला असताना सेक्रेटरी प्रॅक्टिस मध्ये हा शब्द ऐकला असेल भाग समर्पण. भागांचे जे प्रकार वगैरे जे आहेत ज्या टॉपिक मध्ये तर त्यामध्ये तुम्ही हा शब्द ऐकलेला असेल भाग समर्पण. त्याला इंग्लिश मध्ये शेअर सरेंडर असं म्हणतात. तर जेवढे काही इक्विटी शेअर होल्डर होते तर त्यातल्या प्रत्येक शेअर होल्डरने काय केलं त्यांच्याकडे जेवढे शेअर्स होते त्यातले 50% शेअर्स काय केले कंपनीला सरेंडर केले म्हणजे समर्पित केले. मग 50% आपण प्रत्येकाचं कॅल्क्युलेट नाही करत बसणार
तर आपल्याकडे जेवढं कॅपिटल आहे ते 50% काय होणार आहे, तर सरेंडर होणार आहे. इथे पण रिड्यूस झालेलं नाहीये, फक्त काय झालेलं आहे, सरेंडर झालेलं आहे. म्हणजे याचा इफेक्ट कॅपिटल रिडक्शन अकाउंटवर होणार नाही. मग आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये एक शेअर सरेंडर अकाउंट काढणार आहोत. मग हे जे 50% शेअर सरेंडर झालेले आहेत ते 50% शेअर जे आहेत ते आपण सरेंडर अकाउंटला टाकणार आहोत. अजून रिडक्शन अकाउंटला कोणता इफेक्ट गेलेला नाही. फर्स्ट ऍडजस्टमेंट आपण पाहिली, त्याची जर्नल एंट्री होईल. सेकंड ऍडजस्टमेंट जी आहे त्याची जर्नल एंट्री पण होणार आहे, परंतु कॅपिटल रिडक्शनला त्याचा इफेक्ट नाही होणार. तर शेअर सरेंडर नावाचं अकाउंट आपण काढणार आहोत, त्याला त्याचा इफेक्ट होईल. त्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट, आउट ऑफ सरेंडर शेअर, म्हणजे जे शेअर सरेंडर झाले होते त्यातले 5,700 शेअर ऑफ 10 each shall be converted into preference share of 100 each fully paid. जे शेअर सरेंडर झाले होते त्यातले 5,700 शेअर 10 रुपयाला एक ह्याप्रमाणे, म्हणजे एकूण किंमत झाली 57,000 रुपये. 57,000 57,000 रुपयाचे शेअर्स काय झालेले आहेत, तर कन्वर्ट झालेले आहेत. कशामध्ये, प्रेफरन्स शेअर मध्ये. आणि त्या प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू किती असणार आहे, 100 रुपयाला एक ह्याप्रमाणे फुल्ली पेड. मग ह्याची पण आपण काय करणार आहोत, जर्नल एंट्री करणार आहोत. परंतु हे जे प्रेफरन्स शेअर होल्डर शेअर्स आहेत ते कुणाला तरी दिलेले आहेत, ते आपण पुढच्या ऍडजस्टमेंट मध्ये ती ऍडजस्टमेंट येईल. तर नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा, द क्लेम ऑफ डिबेंचर होल्डर shall be reduced by 75% in consideration thereof. Debenture holder shall receive preference share to the value of 25% upon their claim. डिबेंचर होल्डरचा जो क्लेम आहे तो 75% काय झाला, रिड्यूस झाला. 75% रिड्यूस झाला आणि त्यांच्या 25%चा जो क्लेम होता त्याच्या बदल्यात त्यांनी काय घेतलेले आहेत, डिबेंचर होल्डरने, तर प्रेफरन्स शेअर घेतलेले आहेत. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हे जे कन्वर्ट झालेले शेअर्स आहेत ते कुणाला तरी दिलेत, तर ते कुणाला दिलेत, डिबेंचर होल्डरला दिलेले आहेत. 5,700 जे शेअर्स आहेत कन्वर्ट झालेले ते शेअर्स कुणाला दिलेले आहेत, तर डिबेंचर होल्डरला दिलेले आहेत त्यांच्या 25%च्या क्लेमच्या बदल्यात. आता हा जो 75% रिड्यूस झालेली आहे अमाऊंट, म्हणजे रिडक्शन झालेलं आहे, तर ह्या ऍडजस्टमेंटची आपण जर्नल एंट्री पण पास करणार आहोत आणि त्याचप्रमाणे कॅपिटल रिडक्शन अकाउंटला पण त्याचा इफेक्ट देणार आहोत. आता ऍक्च्युली काय झालंय, जरी 75% डिबेंचर्स कमी झालेले असले तरी राहिलेल्या 25%च्या बदल्यात त्यांना काय मिळालेलं आहे, तर प्रेफरन्स शेअर मिळालेले. याचा अर्थ बॅलन्स शीटला आता डिबेंचर नावच दिसणार नाही. त्यामुळे आपण रिडक्शन अकाउंटला टाकताना पूर्ण जेवढी अमाऊंट डिबेंचर्सची आहे तेवढी संपूर्ण अमाऊंट टाकणार आहोत. का बरं, तर जर फक्त 75% रिड्यूस झाले असते आणि 25%ची अमाऊंट तशीच जर शिल्लक राहिली असती त्यांची बॅलन्स शीटला, तर आपण 75%च अमाऊंट रिडक्शन अकाउंटला टाकली असती. परंतु ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय, 75% रिड्यूस झाले आणि राहिलेल्या 25%च्या बदल्यात त्यांना आपण काय दिले, प्रेफरन्स शेअर दिले. याचा अर्थ डिबेंचरची जी अमाऊंट आहे ती 100% अमाऊंट बॅलन्स शीटला दिसणार नाही. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण डिबेंचरची जी अमाऊंट आहे विथ इंटरेस्ट ती आपण दाखवणार आहोत कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. त्यानंतर पाचवी ऍडजस्टमेंट, सन्ड्री क्रेडिटर्स क्लेम शॅल बी रिड्यूस टू 50%. सन्ड्री क्रेडिटर्स जे आहेत ते 50% पर्यंत कमी झाले अँड सेटल्ड बाय इश्यू ऑफ इक्विटी शेअर ऑफ ₹10 each आउट ऑफ शेअर सरेंडर. म्हणजे जे शेअर्स आपण आपल्याकडे सरेंडर झाले होते, समर्पित झाले होते 50% शेअर्स, तर त्या शेअर्स मधून काय केलेले, तर क्रेडिटर्सला 50% जेवढी त्यांची अमाऊंट आहे तिच्या बदल्यामध्ये शेअर्स दिले. म्हणजे क्रेडिटर्स सुद्धा काय झाले, 50% रिड्यूस झाले आणि राहिलेल्या 50%च्या बदल्यात त्यांना इक्विटी शेअर्स मिळाले. म्हणजे बॅलन्स शीटला आता क्रेडिटर्स पण दिसणार नाही. त्यामुळे क्रेडिटर्सची 100% अमाऊंट काय करायची आहे, तर रिडक्शन अकाउंटला दाखवायची आहे. त्यानंतर लास्ट, पेटंट अँड कॉपीराइट हॅव्हिंग नो रिअलाइज्ड व्हॅल्यू बी कम्प्लिटली रिटर्न ऑफ अलॉंग विथ प्रॉफिट अँड लॉस डेबिट बॅलन्स. पेटंट आणि कॉपीराइटची कोणती पण व्हॅल्यू मार्केटमध्ये मिळाली नाही, त्यामुळे ते पूर्णपणे राईट ऑफ करायला सांगितले प्रॉफिट अँड लॉसच्या सोबत. म्हणजे पेटंट आणि कॉपीराइट ह्या
पेटंट अँड कॉपीराईट आणि प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स, ह्या दोन ऍसेट ज्या आहेत त्या आपण काय करणार आहोत, राईट ऑफ करणार आहोत, रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवणार आहोत. आणि लास्टला सांगितलंय शेअर सरेंडर बट नॉट रिइश्यू शॅल बी कॅन्सल. जे शेअर सरेंडर झाले परंतु ते रिइश्यू नाही झाले, म्हणजे कुणाला परत दिले नाही, तर असे राहिलेले शेअर्स काय करायचे, कॅन्सल करायचे. कॅन्सल करायचे म्हणजेच ते काय करायचे, रिड्यूस करून टाकायचे. त्या अकाउंटचा जो काही बॅलन्स येईल तो आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला दाखवणार आहोत. त्यामुळे ह्या प्रॉब्लेम मध्ये एक अकाउंट आपलं ऍडिशनल आहे, शेअर सरेंडर अकाउंट. ते अगोदर आपण तयार करून घेणार आहोत. त्यानंतर कॅपिटल रिडक्शन अकाउंट, जर्नल एंट्रीज आणि बॅलन्स शीट या सिक्वेन्सने जाणार आहोत. मग फर्स्ट घ्या शेअर सरेंडर अकाउंट. शेअर सरेंडर अकाउंटला जो इफेक्ट देणार आहोत आपण, किती शेअर सरेंडर झाले, त्यातून किती रिइश्यू झाले, आणि जो काही बॅलन्स उरेल तो बॅलन्स आपण दाखवणार आहोत कॅपिटल रिडक्शनला. मग बघा फर्स्ट ऍडजस्टमेंट. फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय, इच इक्विटी शेअर टू बी सब डिवायडेड इनटू फुल्ली पेड इक्विटी शेअर ऑफ 10 each. याचा आणि शेअर सरेंडरचा संबंध नाही. फक्त काय झालं तर इक्विटी शेअर काय झाले, सब डिवायडेड झाले, 10 रुपयाला एक ह्याप्रमाणे. त्यानंतर पुढे सांगितलंय आफ्टर सब डिव्हिजन इच शेअर होल्डर शॅल सरेंडर 50% ऑफ हिज होल्डिंग टू द कंपनी. मग 50% किती येईल, बॅलन्स शीट पहा. बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड, कॅपिटल आहे इक्विटी शेअर कॅपिटल 10 लाख. आता इथे जे 10,000 शेअर्स होते सब डिवाइड झाल्यानंतर हे 1 लाख झाले आणि ते 100चे किती झाले, 10 रुपये झाले. पण कॅपिटल चेंज झालं का, नाही. कॅपिटल आहे तेवढंच आहे, 10 लाख रुपये. मग 10 लाखाच्या 50% म्हणजे किती रुपयाचे शेअर सरेंडर झाले, 5 लाखाचे. म्हणून शेअर सरेंडर अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या बाय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, अमाऊंट मध्ये घ्या 5 लाख. शेअर सरेंडरच्या क्रेडिट साईडला, कारण कॅपिटल आपलं आता कमी होतंय म्हणून कॅपिटलला डेबिट पडेल, शेअर सरेंडरला क्रेडिट पडेल. म्हणून शेअर सरेंडरच्या क्रेडिट साईडला बाय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 5 लाख. त्यानंतर पुढचे ऍडजस्टमेंट, आउट ऑफ शेअर सरेंडर 5,700 shares of 10 each shall be converted into preference share of 100 each. 5,700 शेअर्स जे आहेत 10 रुपयाचे एक ह्याप्रमाणे, म्हणजे एकूण 57,000 रुपये, तर ते काय झालेत, कन्वर्ट झालेले आहेत 100 ला एक ह्याप्रमाणे, आणि ते डिबेंचरला पण दिलेत. मग आपण आधी बॅलन्स शीट पाहूयात. बॅलन्स शीटला बघा इथे डिबेंचर्स आहेत, त्याची टोटल अमाऊंट आहे 2,20,000. 2,20,000चे डिबेंचर्स आहेत. त्यातले 75% डिबेंचर्स काय झालेत, रिड्यूस झाले, आणि राहिलेल्या 25%च्या बदल्यात त्यांना काय दिलेले आहेत, तर शेअर्स दिलेले आहेत. कोणते, प्रेफरन्स शेअर. मग आता इथे 2,20,000च्या 25% जर आपण कॅल्क्युलेट केले तर ते होतात 55,000 रुपये. मग 55,000 रुपयांच्या बदल्यात काय दिलेले आहेत, तर प्रेफरन्स शेअर दिलेले आहेत. मग त्यानुसार आपण शेअर सरेंडर अकाउंट मधून तेवढे शेअर्स काय करणार आहोत, प्रेफरन्स शेअर मध्ये कन्वर्ट करणार आहोत. मग शेअर सरेंडर अकाउंटला या. शेअर सरेंडर अकाउंटला जे प्रेफरन्स शेअर्सचं कन्व्हर्जन झालेलं आहे त्याचा इफेक्ट देतोय आपण डेबिट साईडला, कारण की जे सरेंडर शेअर आहे त्यातून प्रेफरन्स शेअर कन्वर्ट होत आहेत. टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट कंसात 5,500 गुणिले 10. 5,500 कुठून आले, तर तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये पण दिलेलं आहे, आणि डिबेंचरची पण व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली तर 2,20,000चे डिबेंचर आहेत, त्याच्या 25% कॅल्क्युलेट केलं तर ते पण 55,000च येतात. मग 5,500 गुणिले 10 अमाऊंट मध्ये घ्या 55,000. आता प्रेफरन्स शेअर्सची व्हॅल्यू 100 आहे, पण मी इथे घेताना 10 का घेतली, तर आपण इक्विटी शेअर्स जे आहे ते 10चा 1 आहे, त्याचं रूपांतर प्रेफरन्स मध्ये करतोय, म्हणून इथे लिहिताना 10च लिहिलेले आहेत, पण जेव्हा आपण बॅलन्स शीटला दाखवू तेव्हा मात्र आपण ते 100 करून घेणार आहोत. मग अमाऊंट मध्ये घ्या 55,000. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट, आपण आधी शेअर सरेंडर अकाउंट तयार करतोय. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, ही जी ऍडजस्टमेंट आहे डिबेंचरची, ही आपण नंतर जर्नल एंट्री करताना आणि रिडक्शन अकाउंटला करणार आहोत. पुढची सरेंडरशी रिलेटेड ऍडजस्टमेंट 5वी बघा, सन्ड्री क्रेडिटर्स क्लेम शॅल बी रिड्यूस टू 50% अँड सेटल बाय इश्यू ऑफ इक्विटी शेअर ऑफ 10 each आउट ऑफ शेअर सरेंडर.
सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटला किती आहेत बघा, 72,000. 72,000च्या 50% म्हणजे 36,000. 36,000चे काय झालेले आहेत, इक्विटी शेअर्स, आणि ते आपण दिलेले आहेत क्रेडिटर्सला. म्हणून शेअर सरेंडरच्या डेबिट साईडला घ्या, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट कंसात 3,600 गुणिले 10 अमाऊंट मध्ये 36,000. शेअर सरेंडरवर एवढ्याच ऍडजस्टमेंट होत्या. निम्म कॅपिटल जे आहे ते सरेंडर झालेलं आहे, त्यातून 55,000चे प्रेफरन्स शेअर मध्ये कन्वर्ट झालेत आणि हे शेअर्स कुणाला दिले आहेत तर डिबेंचर होल्डरला. त्यानंतर 36,000 रुपये म्हणजे 50% इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे ते कुणाला देण्यात आलेलं आहे, सरेंडर मधून क्रेडिटर्सला. आणि राहिलेला जो बॅलन्स आहे तो कॅन्सल करायला सांगितला. कॅन्सल म्हणून आपण शेअर सरेंडर अकाउंट क्लोज केलं. दोन्ही साईडला 5 लाख 5 लाख टोटल दाखवली. त्यातून डेबिट साईडची जी टोटल आहे ती मायनस केली, एकूण 90,000 रुपये, आणि जो काही 91,000 रुपये, आणि जो काही आपला बॅलन्स आलेला आहे तो बॅलन्स आहे 4,09,000. तो बॅलन्स टाका कॅपिटल रिडक्शनला, टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 4,09,000. अशा पद्धतीने आपण आधी शेअर सरेंडर अकाउंट तयार करून घेतलं. आता कॅपिटल रिडक्शन अकाउंट टाका. कॅपिटल रिडक्शन अकाउंटला आपण जे काही इफेक्ट्स आहेत रिड्यूस झाल्याचे ते सर्व आणि शेअर सरेंडरचा बॅलन्स देखील दाखवणार आहोत. मग फर्स्ट बघा, तिसरी ऍडजस्टमेंट, आउट ऑफ शेअर सरेंडर 5,500 शेअर जे आहेत ते प्रेफरन्स शेअर मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. ते कुणाला दिले तर डिबेंचरला दिले. द क्लेम ऑफ डिबेंचर होल्डर शॅल बी रिड्यूस बाय 75%. ऍडजस्टमेंट मध्ये जरी सांगितलं असेल 75% रिड्यूस झाला, पण राहिलेल्या 25%च्या बदल्यात पण त्यांना काय दिलेले आहेत, प्रेफरन्स शेअर. म्हणजे डिबेंचर आता बॅलन्स शीटला दाखवायचे नाही, म्हणून डिबेंचरचा टोटल क्लेम आपण काय करतोय, रिड्यूस करतोय. 2,20,000 रुपये पूर्णपणे आपण काय करतोय, रिड्यूस करतोय. म्हणून रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्या, बाय 10% डिबेंचर अकाउंट 2,20,000 इन्क्लुडिंग इंटरेस्ट आहे हे. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट, चौथी ऍडजस्टमेंट, पाचवी, सन्ड्री क्रेडिटर्स क्लेम 50% रिड्यूस झाला, पण राहिलेल्या 50%च्या बदल्यात त्यांना इक्विटी शेअर मिळाले. म्हणजे पूर्ण सन्ड्री क्रेडिटर्स 72,000 रुपये काय करायचे, रिड्यूस करायचे. मग ह्या रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट 72,000. त्यानंतर आपण शेअर सरेंडर अकाउंट क्लोज केलं, त्याचा बॅलन्स डेबिट साईडला आला होता, तो पोस्टिंग करताना कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. म्हणून क्रेडिट साईडला घ्या, बाय शेअर सरेंडर 4,09,000, 4,09,000. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट, आपल्याला इनटँजिबल ऍसेट्स राईट ऑफ करायला सांगितलेले आहेत पेटंट आणि कॉपीराईट सह. मग पेटंट आणि कॉपीराईट आणि प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स अशा दोन ऍसेट आपण राईट ऑफ करतोय. 1,00,000 रुपये पेटंट अँड कॉपीराईट्स आहेत आणि 4,20,000 रुपये प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स आहे, तो राईट ऑफ करा. म्हणजे रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या, टू पेटंट अँड कॉपीराईट्स अकाउंट 1,00,000 आणि टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,20,000. ऍडजस्टमेंट संपल्यानंतर आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्लोज केलं, क्रेडिट साईडची टोटल केली, क्रेडिट साईडची टोटल आली 7,01,000 रुपये. ती डेबिट साईडला मांडली. डेबिट साईडला मांडल्यानंतर त्यातून डेबिट साईड वजा केली आणि वजा करून जो बॅलन्स आलेला आहे 1,81,000 रुपये, त्याला म्हणा टू कॅपिटल रिझर्व्ह कंसात बॅलन्सिंग फिगर, टू कॅपिटल रिझर्व्ह कंसात बॅलन्सिंग फिगर. त्यानंतर जर्नल एंट्रीज करायच्या आहेत. आता जर्नल एंट्रीज करताना जनरली आपण एंट्री करताना तुमचं जे रिडक्शन अकाउंट आहे त्यावरून जर्नल एंट्रीज करायचो. इथे देखील तसंच करायचं आहे, परंतु आपल्याला पहिली जर्नल एंट्री पहिल्या ऍडजस्टमेंट वरून घ्यावी लागेल, जिथे शेअर सब डिवाइड झाले. त्यामुळे आपण आता ऍडजस्टमेंट प्रमाणे जाऊयात. फर्स्ट ऍडजस्टमेंट, each equity share shall be subdivided into fully paid equity share of 10 each. 10 रुपयाला झालाय 100चा शेअर, पण रिड्यूस नाही झाला तर सब डिवाइड झालेला आहे. त्यामुळे सब डिवाइड झाला की कॅपिटलला डेबिट द्यायचं आणि कॅपिटलला पुन्हा क्रेडिट द्यायचं. मग जर्नल एंट्रीज घ्या.
वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ कॉमेट लिमिटेड, बुक्स ऑफ कॉमेट लिमिटेड जर्नल एंट्रीज. पहिली एंट्री सब डिव्हिजनची, वरती डेट मध्ये एकदाच तारीख टाकून द्या 31/3/2018. पर्टिक्युलर LF डेबिट आणि क्रेडिट. फर्स्ट एंट्री इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट कंसामध्ये टाका इन ब्रॅकेट 100 इच, कारण 100चा शेअर होता आधीचा. डेबिट अमाऊंट मध्ये घ्या डेबिट साइडला 10 लाख 10 लाख रुपये. 2 इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट इन ब्रॅकेट 10 इच, कारण 100चा आता 10 झालाय. कॅपिटल मात्र बदललेलं नाही, अमाऊंट आहे तेवढीच आहे 10 लाख रुपये. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट इन ब्रॅकेट 10 इच, अमाऊंट मध्ये 10 लाख. being equity share subdivided into 10 each. Being equity share subdivided into 10 each. त्यानंतर 50% शेअर्स काय झालेत, सरेंडर झाले. त्याची जर्नल एंट्री घ्या. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट सरेंडर झाले म्हणजे तेवढ्याने कॅपिटल आपलं कमी होईल, पण रिड्यूस नाही झालं, सरेंडर झालेलं आहे, म्हणून सरेंडरला क्रेडिट देतोय आपण. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 5 लाख. 2 शेअर सरेंडर अकाउंट 5 लाख. टोटल 10 लाख रुपये कॅपिटल आहे, त्यातलं 50% सरेंडर झालं. being 50% इक्विटी शेअर सरेंडर. देन नेक्स्ट 5500 जे शेअर्स आहेत ते प्रेफरन्स शेअर मध्ये कन्वर्ट झाले. मग शेअर सरेंडरला आपण डेबिट दिलं, अकाउंट बघून घ्या. बघा इथे प्रेफरन्स शेअर कन्वर्ट झाले तर आपण शेअर सरेंडरला काय दिलं, डेबिट. मग प्रेफरन्स शेअरला काय द्यायचं, क्रेडिट. पुढची जर्नल एंट्री शेअर सरेंडर अकाउंट डेबिट 55,000. टू प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 55,000. being from share surrender 5,500 shares converted into preference share. Being from share surrender 5,500 share converted into preference share. Then next entry डिबेंचर्स जे आहेत 2,20,000 ते काय झालेले आहेत, तर रिड्यूस झालेले आहेत 75% आणि राहिलेला 25% क्लेम प्रेफरन्स शेअर द्वारे काय झालाय, सेटल झालाय. म्हणजे पूर्णच्या पूर्ण डिबेंचर बॅलन्स शीटला दिसणार नाही, म्हणून आपण पूर्णच्या पूर्ण डिबेंचर्स रिडक्शनला टाकलेत. ती जर्नल एंट्री पास करा. 10% डिबेंचर अकाउंट डेबिट 2,20,000 2,20,000. 2 कॅपिटल रिडक्शन अकाउंट 2,20,000. being debenture reduced by 75% and balance settled by preference share. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स रिड्यूस झालेले आहेत. सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 72,000 रुपये. सन्ड्री क्रेडिटर्सचा क्लेम 50% रिड्यूस झाला, परंतु राहिलेल्या 50%च्या बदल्यात त्यांना शेअर्स दिलेले आहेत, इक्विटी शेअर्स, म्हणून पूर्णच्या पूर्ण अमाऊंट काय केली आपण, रिडक्शन अकाउंटला टाकली आहे. मग पूर्ण अमाऊंटची एंट्री करा. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 72,000. टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 72,000. being sundry creditors reduced by 50% and settled by equity share out of share surrender. त्यानंतर जे 36,000 रुपयाचे इक्विटी शेअर्स कन्वर्ट झालेले आहेत क्रेडिटर्सला देण्यासाठी, त्याची एंट्री करतोय आपण. सरेंडर अकाउंटला आहे बघा इथे 36,000 रुपयाचे जे इक्विटी शेअर्स आहेत ते कन्वर्ट झालेले आहेत. कुणाला देण्यासाठी, तर क्रेडिटर्सला देण्यासाठी 50% अमाऊंटचे. ती एंट्री घ्या. शेअर सरेंडर अकाउंट डेबिट 36,000. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 36,000. being surrender share reissue. being surrender share reissue.
त्यानंतर आपण शेअर सरेंडर अकाउंट क्लोज केलं, त्याचा जो बॅलन्स होता तो रिडक्शन अकाउंटला टाकला, त्याची जर्नल एंट्री घ्या. शेअर सरेंडर अकाउंट डेबिट 4,09,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 4,09,000 being surrender share not reissue cancel, being surrender share not reissue cancel. त्यानंतर डेबिट साइडची एंट्री करतो आपण. कॅपिटल रिडक्शन अकाउंटच्या डेबिट साइडची एंट्री घ्या. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 5,20,000 टू पेटेंट अँड कॉपीराइट अकाउंट 1,00,000 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,20,000 being intangible assets written off. आणि लास्ट एंट्री जो काही बॅलन्स आलेला आहे आपला तो आपण कॅपिटल रिझर्व्हला दाखवतो. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 1,81,000 टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 1,81,000 being balance of capital reduction transfer to reserve. या पद्धतीने जर्नल एंट्रीज आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. इथे शेअर सरेंडर अकाउंट हे नवीन आहे. आपण फर्स्ट एंट्री सब डिव्हिजनची केली ऍडजस्टमेंट प्रमाणे. सेकंड एंट्री 50% होल्डिंग सरेंडर झाले ती केली. तिसरी एंट्री 5,500 शेअर सरेंडर मधून कन्वर्ट झाले आहेत प्रेफरन्स शेअर मध्ये ती केली. त्यानंतर चौथी एंट्री डिबेंचर्सचा क्लेम रिड्यूस झाला आहे ती केली. पाचवी एंट्री क्रेडिटर्सचा क्लेम रिड्यूस झाला ती केली. त्यानंतर क्रेडिटर्सचा जो क्लेम होता 50% त्याच्या बदल्यात त्यांना इक्विटी शेअर्स दिलेले आहेत म्हणून शेअर सरेंडर मधून इक्विटी शेअर रिइश्यू केल्याची एंट्री केली. त्यानंतर शेअर सरेंडर अकाउंट क्लोज करून त्याचा जो बॅलन्स होता तो कॅन्सल केला म्हणजेच रिडक्शन अकाउंटला टाकला, ती जर्नल एंट्री पास केली. त्यानंतर डेबिट साइडच्या ज्या आपल्या ऍसेट्स होते इंटँजिबल ऍसेट त्या राईट ऑफ केल्याची एंट्री केली आणि लास्टला कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्लोज करून त्याचा जो बॅलन्स आलेला आहे तो कॅपिटल रिझर्व्हला ट्रान्सफर करण्याची एंट्री केली. आता बॅलन्स शीट घ्या. बॅलन्स शीटला वरती तारीख टाका. बॅलन्स शीट कंसात रिवाइज्ड ऍज ऑन 31 मार्च 2018, 31 मार्च 2018. तर बॅलन्स शीटची ऍसेट साइड खूप सोपी आहे कारण की तुमच्या प्रॉब्लेम मधलं जे बॅलन्स शीट आहे त्याच्या ऍसेट साइडला 3 ऍसेट होत्या, पेटेंट कॉपीराइट, त्यानंतर अदर फिक्स ऍसेट आणि प्रॉफिट अँड लॉस. तर त्यापैकी पेटेंट अँड कॉपीराइट आणि प्रॉफिट अँड लॉस हे राईट ऑफ झाले. मग एकच ऍसेट राहिली अदर फिक्स ऍसेट. त्यामुळे बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला एकच ऍसेट येईल अदर फिक्स्ड ऍसेट 8,00,000 रुपये. महत्वाची आहे लायबिलिटी साइड. आता लायबिलिटी साइड बघा. लायबिलिटी साइडला आधीच्या बॅलन्स शीटला होते 10,000 इक्विटी शेअर, 100ला 1 याप्रमाणे असं कॅपिटल होतं 10,00,000 रुपये. तर ते सब डिवाइड झालं, कॅपिटल 10,00,000 रुपये राहिलं, परंतु इक्विटी शेअर्सची संख्या 10,000 वरून 1,00,000 झाली कारण शेअर 100चा 10 रुपये झाला. मग 1,00,000 इक्विटी शेअर्स जे होते त्यातले 50% म्हणजे 50,000 शेअर्स काय झाले सरेंडर झाले. मग शिल्लक किती राहिले बॅलन्स शीटला 50,000. त्यामध्ये शेअर सरेंडर अकाउंट आपण जे काढलं होतं त्यातून रिइश्यू झालेले जे शेअर्स आहेत इक्विटी शेअर्स ते आहेत 3,600. मग 3,600 आपण 50,000 ऍड करणार म्हणजे एकूण इक्विटी शेअर्स झाले 53,600. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण घेतले शेअर कॅपिटल 53,600 इक्विटी शेअर ऑफ 10 each अमाऊंट मध्ये 5,36,000. त्यानंतर प्रेफरन्स शेअर्स मध्ये कन्वर्जन झालेलं आहे सरेंडर अकाउंट मधून. सरेंडर अकाउंट मधून बघा 5,500 इक्विटी शेअर्स होते 10 रुपयाला 1 याप्रमाणे. त्यांचं कन्वर्जन झालं प्रेफरन्स शेअर मध्ये, परंतु प्रेफरन्स शेअर कितीचा आहे 10चा नाही तर तो आहे 100 रुपयाचा. मग इथे 5,500च्या ऐवजी आपल्याला घ्यावे लागतील 550 प्रेफरन्स शेअर ऑफ 100 each. म्हणून इथे लिहिताना आपण लिहिलं 550 प्रेफरन्स शेअर ऑफ 100 each अमाऊंट मध्ये 55,000. त्यानंतर बॅलन्स शीटला क्रेडिटर्स आणि डिबेंचर्स होते
तर डिबेंचर्स आपण पूर्णपणे राईट ऑफ केले, कारण 75% राईट ऑफ झाले आणि उरलेल्या क्लेमच्या बदल्यात त्यांना प्रेफरन्स शेअर दिले. सन्ड्री क्रेडिटर्स 72,000 होते, त्यातले 50% रिड्यूस झाले होते आणि राहिलेल्या 50%च्या बदल्यामध्ये इक्विटी शेअर्स दिले. त्यामुळे क्रेडिटर्स पण 100% बॅलन्स शीटला दिसणार नाही. म्हणजे ह्या दोन लायबिलिटीज आपण बॅलन्स शीटला दाखवणार नाही. राहिली पुढची लायबिलिटी प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स, तिच्यावर कोणता इफेक्ट नाही, ती आहे तशीच घ्या आणि कॅपिटल रिझर्व्ह घ्या. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स 28,000 आणि कॅपिटल रिडक्शन अकाउंट क्लोज करून जो बॅलन्स आपण काढलेला आहे तो आहे 1,81,000 कॅपिटल रिझर्व्हचा 1,81,000, तो पण लायबिलिटी साइडला घ्या. मग लायबिलिटी साइडला इक्विटी शेअर कॅपिटल आलं 5,36,000. 5,36,000 साठी जे 53,600 शेअर्स आहेत ते कसे आले, तर आधीचं बॅलन्स शीटचं कॅपिटल होतं 10,000 शेअर 100ला 1, तो सब डिवाइड झाला, शेअर्सची संख्या 10,000 वरून 1,00,000 वर गेली, त्यातलं 50% कॅपिटल सरेंडर झालं. मग 1,00,000च्या 50% म्हणजे 50,000 शेअर सरेंडर झाले, राहिले 50,000 शेअर्स. मग 50,000 प्लस जे सरेंडर झाले होते त्यातून 3,600 शेअर्स परत रिइश्यू करण्यात आले, ते प्लस केले आपण, असे एकूण इक्विटी शेअर्स आहेत 53,600 इक्विटी शेअर ऑफ 10 each, अमाऊंट मध्ये 5,36,000. त्यानंतर प्रेफरन्स शेअर जे आहेत ते 5,500 इक्विटी शेअर्सचं रूपांतर प्रेफरन्स शेअर मध्ये झालेलं आहे, परंतु प्रेफरन्स शेअर 100चा आहे म्हणून आपण लिहिताना 550 प्रेफरन्स शेअर ऑफ 100 each लिहिलं, अमाऊंट मध्ये 55,000. डिबेंचर्स आणि क्रेडिटर्स पूर्णपणे कॅन्सल झालेले आहेत म्हणून ते घेतले नाही आणि प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स त्यावर कोणती ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून 28,000 ऍज इट इज लिहिले आणि कॅपिटल रिझर्व्ह हा कॅपिटल रिडक्शनचा बॅलन्स आहे 1,81,000, तो घेतला आणि त्यानंतर आपलं जे बॅलन्स शीट आहे ते बॅलन्स शीट टॅली करायचं आहे. एक मिनिट, प्रॉब्लेमच्या बॅलन्स शीट कडे या. या पद्धतीने बॅलन्स शीट आपलं 8,00,000ला टॅली झालेलं आहे. फर्स्ट प्रॉब्लेम, त्यानंतर ऍडजस्टमेंट, शेअर सरेंडर अकाउंट हे नवीन अकाउंट आहे, यामध्ये इथून मागच्या प्रॉब्लेमला आलेलं नव्हतं. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे कॅपिटल रिडक्शन अकाउंट काढलं आणि जर्नल एंट्रीज पास करताना शेअर सरेंडर अकाउंट आणि रिडक्शन अकाउंट दोन्हीवरून जर्नल एंट्रीज पास केल्या किंवा तुम्ही ऍडजस्टमेंट वरून जर्नल एंट्रीज पास केल्या तरी चालतील. त्यानंतर रिडक्शन अकाउंट आणि लास्टला बॅलन्स शीट. इथे आपला 8 नंबरचा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.